स्टार्ट करायचं आहे. त्याच्यामध्ये काल मी सांगितलं ॲटॉमिक मास काय, व्हॉट इज द मिनिंग ऑफ ॲटॉमिक मास, व्हॉट इज द मिनिंग ऑफ ॲटॉमिक मास. ॲटॉमिक मास मीन्स mass of the atom. It is mass of an atom which is very small, which is very small. हे कसं असतं, व्हेरी स्मॉल. व्हॅल्यूज आपण त्या ठिकाणी पाहिजे. ओके, तर हे जनरल इन्फॉर्मेशन ॲटॉमिक मास विषयी. देन आवाज क्लिअर येईल, थोडाफार प्रॉब्लेम नेटवर्कचा असू शकतो. थोडंसं हेडफोन असतील तुमच्याकडे, हेडफोन लावायचं, जरा चांगला आवाज येईल. हेडफोन लावा, ज्यांच्याकडनं हेडफोन लावून लेक्चर करत जा, म्हणजे आवाज चांगल्या पद्धतीने येतो. ठीक आहे, मग आपल्याला त्या ठिकाणी आता नेक्स्ट पॉइंट बघायचं आहे, ॲटॉमिक मास युनिट. ॲटॉमिक मास युनिट याला शॉर्ट मध्ये AMU असं म्हणतात. AMU, ॲटॉमिक मास युनिट. AMU, दॅट इज द शॉर्ट फॉर्म ऑफ atomic mass unit. AMU. लक्षात आले का? AMU is the short form of the atomic mass unit. So what is this atomic mass unit? Atomic mass unit is defined as mass exactly equal to. The definition. What is the definition? Mass exactly equal to. Simultaneously लिहून घ्या definition. फळ्यावरती असते त्या ठिकाणी काय करायचं, लगेच राईट डाऊन करून घ्यायची, म्हणजे काय होतं मग वेळ पण जाणार नाही. तर डेफिनेशन ॲटॉमिक मास युनिट. व्हॉट इज दिस ॲटॉमिक मास युनिट? इट इज द मास एक्झॅक्टली इक्वल टू. हाऊ मच इक्वल टू? आता हे मास एक्झॅक्ट कशाशी एक्झॅक्ट आहे किंवा इक्वल टू कशाशी आहे, तर मास एक्झॅक्टली इक्वल टू 1/12 ऑफ द मास ऑफ 1 कार्बन 12. 1/12 ऑफ द मास ऑफ C12, that is C means carbon 12 atom. That means mass exactly equal to 1/12. 1/12 means how? Here you can write 1/12. 1/12 of C12. That means one atomic mass, one AMU is equal to, we can write one AMU is equal to 1/12 mass of C12 into mass of C12. That means carbon 12. Meaning of this, carbon 12 multiplied by 1/12. And this value is always equal to 1 atomic mass. याची जी व्हॅल्यू आहे ती नेहमी 1 atomic mass unit इतकी असते. आता mass of C12 that is known to us, and the value for mass of C12 is equal to 1. याची जी व्हॅल्यू आहे C12 ची ती आपल्याला माहिती असते, कार्बन 12 ची. कार्बन 12 चे जे मास आहे त्याला मल्टिप्लाय करायचं 1/12, and that is always equal to 1 atomic mass unit. So this is value 1.99264 into 10 to the power minus 23 gram. This is the value. This value is for this. Always remember this value. This is the value of C12 mass. Carbon 12 mass ची ही व्हॅल्यू त्या ठिकाणी असते. Then after dividing by 12 to this value, the final value for this. आता इथं 1/12 म्हणजे 12 ने भागावं लागलं. 1.99264 into 10 raised to minus 23. So after dividing by 12 to this value, the final answer will be 1.66056. 1.66056 into 10 to the power minus 24 gram. So this is the value for 1 atomic mass unit. So remember, this is the value for 1 atomic mass unit. एवढी व्हॅल्यू त्या ठिकाणी काय 1 atomic mass unit ची त्या ठिकाणी असते. किती? 1.66056 into 10 to the power minus 24, not plus. This is important sign, plus minus 24 gram. Unit for this atomic mass unit is gram. लक्षात आलंय मग atomic mass unit कशाला म्हणायचं, तर अशा पद्धतीने AMU किंवा atomic mass unit ची डेफिनेशन आपल्याला त्या ठिकाणी सांगते. ओके, देन नेक्स्ट पॉइंट. आफ्टर complete AMU there is another point which is also important for
this chapter, that is average atomic. After saying atomic mass, there will be average atomic mass. Average atomic mass. You know the meaning of average. Average means if there is three value present, 5, 10, 50, and my question is that what is the average of these three values? Then what will be your answer? जर मी असा प्रश्न केला तुम्हाला, या तीन व्हॅल्यूज दिल्या आणि मला त्याचा ॲव्हरेज किती आहे तुम्ही सांगायचं, देन व्हॉट विल बी युअर आन्सर? तुमचं काय आन्सर असेल? जर मी म्हटलं की सांगायचं मला ॲव्हरेज काय, दॅट मिनिंग फॉर दिस ऑल्सो. हे जे ॲव्हरेज तुम्ही सांगता त्याच्यासाठी जे काही क्रिया तुम्ही करता तीच आपल्याला इथे करायची ॲटॉमिक मासच्या बाबतीत सुद्धा, लक्षात ठेवा. सो हाऊ टू फाइंड आउट ॲव्हरेज ॲटॉमिक मास और ॲव्हरेज फॉर दिस थ्री व्हॅल्यूज? फर्स्ट स्टेप, व्हॉट इज युअर फर्स्ट स्टेप? युअर फर्स्ट स्टेप इज add to them first. काय करणार तुम्ही? ऍडिशन करणार and then how many values are there? 3. So divide by 3 and the value which is find this, that is the value of average for these three values. Okay, म्हणजे काय थोडक्यात हे भन न कर, तुम्हाला सांगितलं मी आवाज येतो काय तेच प्रश्न विचारता रे 50 वेळेस. सांगितलं हेडफोन लावा तर ते समजत नाही तुम्हाला, नेटवर्क प्रॉब्लेम असतो ते सांगतो मी किती वेळेस, मध्ये मध्ये डिस्टर्ब नका करत जाऊ. So right, what is the meaning of average atomic mass? So average atomic mass is, for example, एक एक्झाम्पल सांगतो म्हणजे लक्षात ठेवा. atomic massच्या बाबतीत isotopes, there is one chart. We have to write some values and then we have to find average atomic mass for that given values. आपल्याला काय करायचं? एक व्हॅल्यूज लिहायचे अगोदर आणि त्यानंतर त्याचं atomic mass फाइंड आउट करायचं, average atomic mass. So that some values I will give you here and then we have find average atomic mass for these values. Isotope, here is the isotope for carbon. So carbon has 3 isotopes. Isotope कशाला म्हणायचं? There is mass number जे असतात फक्त ते डिफरंट असतात. फॉर एक्झाम्पल कार्बन ह्याचा आयसोटोप दॅट इज C12, C13 and C14. This is the carbon's isotope. 12C, 13C, 14C. This is the isotope. It is called as carbon's isotope. 12C, 13C and 14C. Some values which is given. Write down that values. Second column is atomic mass and relative abundance. In second column, atomic mass, and third is relative abundance. That is percentage. That is in the form of percentage. एक percentage च्या फॉर्म मध्ये त्या ठिकाणी आहे. So write the values. This here 12.00050 given. Then 13.00335 second 335. This is the atomic mass for this 13C. Atomic mass of 13C is this. Atomic mass of 12C is this. Remember, atomic mass for 12C is this. Atomic mass for 13C is this. And for the last 14C, atomic mass will be 14.00317. And their relative abundance, how many percentage are there? So 98.892 for first 12C. Then for 13C, percentage is 1.108. 1.108. And for the 14C, that is the last one, it is 2 into 10 raised to minus 10. 2 into 10 raised to minus 10. So all these are the values, atomic mass and relative abundance, and from that we have to find out average atomic mass. So average atomic mass, for finding average atomic mass there will be a formula from the above data. Average atomic mass for which isotope we have to find? Carbon. So you have to write average atomic mass of carbon. So how to find out this average atomic mass? So that it is, we have to multiply this value by this
and then adding these three values, we can find average atomic mass. How to find out? Okay, so let us start. For 12C, atomic mass is 12.00. So you can write 12.00 unit, small u for unit. Okay, multiply by relative abundance किती आहे? 98.892. So here write 98.892. But here is the percentage. Percentage is there, so divided by 100. This is your first bracket. This is your first bracket. Okay. So here is the two values that is completed. Then add. What is the addition? Second column. Second column. Atomic mass for 13C 13.00335. Okay. So write 13.00335 unit multiplied by this value 1.108 divided by 100. Then again one column is remaining because we have three values given. Two already we have completed, one remaining. So again add that values. Again 14.00337 317 multiplied by this relative abundance, that is 2 into 10 raised to minus 10 divided by 100. So this is the step to find out average atomic mass. अशा पद्धतीने आपण स्टेप त्या ठिकाणी लिहू शकतो की जेणेकरून आपल्याला काय होईल, एव्हरेज atomic mass फाइंड आउट करता येईल किंवा एव्हरेज atomic mass आपण त्या ठिकाणी फाइंड आउट करू शकतो. So after finding the values, you can write the final answer. After solving this, आता हे सॉल्व कसं करायचं? अगोदर इथं भागून घ्यायचं, याला 98.892 ला 100 ने भागून घ्यायचं. तिची व्हॅल्यू येईल त्याने काय करायचं, याला मल्टिप्लाय करायचं, म्हणजे ही ब्रॅकेट सॉल्व होईल. देन हियर ऑल्सो यू हॅव टू डिवाइड 100 फॉर दिस व्हॅल्यू. The one value which is multiply by this number. So there are total 3 values and after adding 3 व्हॅल्यू तुम्ही ज्यावेळेस ऍड करता त्यावेळेस तुमचं जे फायनल आन्सर आहे. So final value or average atomic mass. Average atomic mass of C12 carbon. Okay, that is 12.001. कोणाचं माईक चालू आहे? माईक बंद करा, सांगितलं की 12.001 unit. So this is the average atomic mass. Okay. So final value after solving these three values, your final average atomic mass for carbon is 12.001 unit. You can calculate it. Calculate करू शकता तुम्ही, calculate करा आणि पहा इथे येते की ते तेवढे येईल. हे सॉल्व करा. तुम्ही शिकलेलं मॅथमॅटिकल ऑपरेशन, तर त्याच्यामध्ये अशा पद्धतीने तुम्ही व्हॅल्यू फाइंड आउट करू शकता. लक्षात आले का? आपण आणखी एक एक्झाम्पल त्याचं बघू शकतो, म्हणजे काय होईल आपल्याला तुम्हाला त्या ठिकाणी लक्षात येईल. टेक अनदर एक्झाम्पल सो दॅट प्रॅक्टिस फॉर युअर प्रॅक्टिस. सो राइट सेकंड क्वेश्चन और सेकंड एक्झाम्पल टू फाइंड आउट एव्हरेज ॲटॉमिक मास. आणखी एक एक्झाम्पल घ्या म्हणजे लक्षात येईल. Yes, second, calculate the average atomic mass. Write the question. Calculate the average atomic mass. Calculate the average atomic mass. Write down the question. Calculate the average atomic mass of neon using the following data. Of neon using the following data. This is your question. You have to give one data, and from that data you have to find what the average atomic mass. त्या ठिकाणी काय करायचं, तुम्हाला average atomic mass find out करायचं. So एक डाटा त्या ठिकाणी दिलेला आहे, तर तो त्या ठिकाणी लगेच लिहून घ्या. आयसोटोप आहे, पाचला जरा आयसोटोप. Then in the second column, atomic mass, and in the third column there will be natural abundance.
natural abundance. In the last example, whatever the steps we have completed, same type of steps you have to write in this problem and find the values. इथं कार्बनचा आयसोटोप होता, इथं आयसोटोप हा वेगळा आहे. आयसोटोपचं वेगळा नाही, त्यामुळे ह्या व्हॅल्यूज सुद्धा वेगळ्या असतील. म्हणजे फक्त इथल्या व्हॅल्यूज बदलतील, स्टेप मात्र तीच करायची आपल्याला. लक्षात आलंय का? स्टेप मात्र सारखीच असते. So here will be the value for nu1 21, nu120 and nu123. आयसोटोप हा मासचे जे ॲटॉमिक मास नंबर आहे तर ते काय त्या ठिकाणी वेगळे असतात. 1 2 3. So write the all values. 19.9924 9924 unit for nu120. Then for nu121 value 20.9940, and for nu122 21.9914 unit. Then natural abundance percentage value 90.92 percentage. Then for second 0.26 percentage, and for third that is 8.82 percentage. So find out the average atomic mass for nu1. And nu1 element आहे का? पिरियोडिक टेबल मध्ये तुम्हाला माहिती nu1 हा एक एलिमेंट आहे, तर त्याचे हे काय याला आयसोटोप म्हणायचं. बट आयसोटोप म्हणजे काय इथले जे नंबर्स आहेत मास नंबर ते वेगळे असतात. So 20, 21, 22, and here are the values for that atomic mass. Natural abundance means percentage. किती असते. So average atomic mass आपण त्या ठिकाणी find out करू शकतो. How to find out? Right. Average atomic mass of nu1. nu1 साठी find out करायचे. There are total 3 values. So multiply and the step which is we have taken in the last example, same steps you have to complete it in this problem. So write atomic mass of 20, atomic mass of nu120, atomic mass of nu120. First we have to complete this column, right? So put the value of atomic mass of nu120 multiplied by which number? Percentage of nu120. So we can write like this: nu120. This is your first column. Then addition sign. Second column. What is second column? This. What is that? Atomic mass of nu121. So right here, atomic mass of nu121 and multiplied by percentage of nu121. This is your second part. Plus in third, atomic mass of nu122 multiplied by percentage of nu120. So what will be the next step? Only put the values in this formula. After putting value, your answer will be there. Okay? याच्यामध्ये काय करायचं फक्त आता व्हॅल्यू पुट करायचं. ॲटॉमिक मास ऑफ 20 nu1 तुम्हाला माहिती ही व्हॅल्यू. सो दॅट राईट हियर. And percentage किती आहे? This. So multiply by that number and you can find out the final values. Here divided by 100 right? So right here divided by 100. All after taking all the values divided by 100. 100 ने आपल्याला डिवाइड करावं लागेल. आपल्याला एव्हरेज फाइंड आउट करायचं. सो डिवाइडेड बाय 100. ओके. सो दिस इज द स्टेप. सो राइट द वैल्यूज. Atomic mass of nu120 this. So 19.99
9924. Okay, here multiplied by percentage किती याचे 90.92. मग त्याने मल्टिप्लाय करायचं 90.92. तर युनिट द्या, स्मॉल यू द्या, मल्टिप्लाइड बाय 90.92. This is your first bracket that is completed. Okay, then second, atomic mass of neon tungsten, that is this. So 20.9940 unit multiplied by 0.26 plus third bracket 21.9914 multiplied by this value 8.82 and divided by 100. So find out the answer. फक्त कॅल्क्युलेशन करायचं तिथं येईल का करता? मग कॅल्क्युलेशन करता येईल का? कॅल्क्युलेशन करायचं फक्त, बाकी काही नाही. $19.9924 ने याला मल्टिप्लाय करा, त्याची एक व्हॅल्यू आहे तुमची. इथं पण 20.9940 ने 0.26 ला मल्टिप्लाय करा, त्याची एक व्हॅल्यू येईल. 21.9914 मल्टिप्लाय बाय 8.82 त्याची पण एक व्हॅल्यू येईल. म्हणजे टोटल 3 व्हॅल्यू येतील वरती, 3 व्हॅल्यू आणि ऍडिशन मध्ये. मग 3 व्हॅल्यू फाइंड आउट करा, तिघांची ऍडिशन करा आणि 100 ने फक्त डिवाइड करायचे त्याला. That is your final answer. That is average atomic mass for neon, right? येईल का फाइंड आउट करता? फाइंड आउट करायचं तो तुम्हाला होमवर्क साठी. दिस इज द लास्ट स्टेप. तुम्ही होमवर्क करायचं याचं. कशाचं आहे? याचं आन्सर फाइंड आउट करायचं. लक्षात आलं का? तो फाइंड आउट करा आणि त्या ठिकाणी मला काय करायचं सांगायचं ते आन्सर. सो सच टाइप ऑफ एक्झाम कॅन बी आस्क्ड फॉर इन युअर एक्झाम. अशा प्रकारचे क्वेश्चन फाइंड द ऍव्हरेज ॲटॉमिक मास जे तुम्हाला त्या ठिकाणी पेपरला येऊ शकतील. तर त्याच्यासाठी काय करा, त्याची चांगली तयारी करा. कॅल्क्युलेशन जे आहेत तर ते तुम्हाला 5वी पासून तुम्ही शिकत आलेले. मल्टिप्लाय करायला, डिवाइड करायला हे सगळं तुम्हाला त्या ठिकाणी आलं पाहिजे. कारण की आपल्या 11वीच्या सिलेबस मध्ये त्या ठिकाणी कॅल्क्युलेशन्स, देयर आर सो मेनी टाइप्स ऑफ कॅल्क्युलेशन्स यू हॅव टू राइट. ओके, सो दिस इज द क्वेश्चन फॉर ऍव्हरेज ॲटॉमिक मास और हाउ टू फाइंड आउट द ऍव्हरेज ॲटॉमिक. लक्षात आले? अशा पद्धतीने ऍव्हरेज ॲटॉमिक मास चा क्वेश्चन त्या ठिकाणी विचारला जाऊ शकतो. जो आता तुम्ही अगोदर एक घेतला कार्बन 12 आयसोटोपचा किंवा हा निऑन 20 चा असेल किंवा आणखी एक्सरसाइज मध्ये सुद्धा त्या ठिकाणी आहे. तर तुम्ही त्या ठिकाणी ते सोडवा. लक्षात आले? सो दिस इज द पॉइंट विच इज completed in this lecture, that is average atomic mass and atomic mass unit. Both the points are important for your exam as well as your 12th. 12वीला सुद्धा पहा जे काही 11वीचा पोर्शन तर तो जवळपास त्यातला सगळाच पार्ट हा त्या ठिकाणी काय असतो 12वीला त्या ठिकाणी उपयोगी येतो. म्हणजे यातले आता ह्याचे कन्सेप्ट आहेत सगळ्या जे आपण शिकतोय तर ह्या तुम्हाला 12वीला उपयोगी येणार किंवा 12वीला त्या डायरेक्ट डिटेलमध्ये जाण्यासाठी ह्या कन्सेप्ट येणं गरजेचं आहे. अशा पद्धतीने प्रत्येक पॉईंट हा महत्वाचा आहे 11वीचा प्रत्येक विषयाचा. त्यामुळे तुम्हाला तो चांगल्या प्रकारे सांगता आला पाहिजे, त्याचा अभ्यास तुम्ही चांगल्या प्रकारे केला पाहिजे. एक गोष्ट लक्षात ठेवायची की कॅल्क्युलेशन दॅट इज व्हेरी इम्पॉर्टंट. कॅल्क्युलेशन चुकले की तुम्हाला त्या ठिकाणी प्रॉब्लेम येत असून सुद्धा फक्त आन्सर चुकलं तरी मार्क मिळणार. काय असतं आता काही आन्सर पाठवले मला, परंतु ते परत एकदा चेक करावं लागेल. 212 काहीतरी आलंय बा तिथं मेसेज केलाय शेखनी कुणीतरी. तर ठीक आहे, ट्राय करताय तुम्ही, चांगली गोष्ट आहे. ते फक्त ते करेक्ट आहे की नाही आपल्याला व्यवस्थित बघावं लागेल. तर अशाच पद्धतीने ते व्यवस्थित सोडवा. ज्यांनी आता नोटबुक असेल त्यांच्यासमोर त्यांनी ते सोडवलंय बा, तर असंच नोटबुक वगैरे समोर ठेवून त्या ठिकाणी काय करायचं फास्टमध्ये सोडवायचं, जेणेकरून काय होईल तुम्हाला त्या ठिकाणी ते जास्त वेळ त्याच्यामध्ये जाणार. लक्षात आलं की मग ठीक आहे. मग तर हा पॉईंट आहे. याच्यानंतर आपल्याला आणखी पॉईंट्स त्या ठिकाणी घ्यायचे, तर ते आपण नेक्स्ट लेक्चरला त्या ठिकाणी बघू. आता पहा याच्यामध्ये मला आणखी एक गोष्ट सांगायची ती म्हणजे आता जे मुलं ऍबसेंट राहतात तर त्यांना सूचना आहे की सगळे लेक्चर त्या ठिकाणी करत जा
इथून पुढे आता तुमची अटेंडन्स आम्ही त्या ठिकाणी घेणार आहोत. तर अटेंडन्स मध्ये जर तुम्ही ऍबसेंट दिसले तर मग मात्र तुमची अटेंडन्स वाढत गेली ऍबसेंटी, तर त्या ठिकाणी तुम्हाला दाखला दिला जाईल शाळेतून. लक्षात ठेवा, त्याच्यासाठी तुम्ही जास्तीत जास्त उपस्थित राहणं गरजेचं आहे. प्रत्येक लेक्चर हे अटेंड करणं हा त्या ठिकाणी महत्वाचं आहे. त्याच्यानंतर आता उद्यापासून किंवा परवापासून आपण त्या ठिकाणी जे काही आपल्या वर्गामध्ये शिकून होत आहे तर त्याच्याशी संदर्भात त्या ठिकाणी क्वेश्चन हे तुमच्या ग्रुपला येत जातील एक्झरसाइज सोडवण्यासाठी. म्हणजे जे काही आपण इथं वर्गात घेऊ त्याच्याशी संबंधित 4-5 काय असतील असे क्वेश्चन तुम्हाला त्या ठिकाणी व्हॉट्सअपच्या ग्रुपला किंवा गुगल क्लासरूमला त्या ठिकाणी येत जातील. ते तुम्ही काय करायचे, सोडवायचे. गुगल क्लासरूमला सोडवा, त्यानंतर व्हॉट्सअपचे जे ग्रुप आहेत तर त्याला सुद्धा सोडून तुम्ही काय करायचे, त्या शिक्षकांना ते तुम्ही पाठवायचे व्हॉट्सअपला सोडून. समजा एखादे क्वेश्चन दिलं मी, हा याच व्यवस्थित उत्तर लिहायचं, त्याचा फोटो काढायचा आणि ज्या विषयाचे शिक्षकांनी ते पाठवलं त्यांना तो फॉरवर्ड करायचा. किंवा काय क्वेश्चन असतील ते जे दिले रोजच्या रोज जो काही तुम्हाला असाइनमेंट दिली जाईल तर ते तुम्हाला रेग्युलर सोडवावी लागेल. लक्षात आलंय का? रोजच्या रोज प्रत्येक विषयाचा जो अभ्यासक्रम आहे तर तो त्या ठिकाणी तुमचा बघितला जाईल, कोण सोडवतंय कोण नाही. जे सोडवतील त्याची नोंद त्या ठिकाणी होणार आहे, जे सोडवणार नाही त्याची सुद्धा नोंद त्या ठिकाणी होईल. आणि मग जे सोडवणार नाही त्यांना ते अवघड जाईल, लक्षात घ्या. त्यानंतर तुम्हाला वेगवेगळ्या पनिशमेंट त्यातून मिळतील. आणि जर असं तुमचं काम चांगलं राहिलं तर तुम्हाला घरी राहून सुद्धा चांगल्या प्रकारे 11वीचं सगळं समजलं. फक्त तुम्ही काय करायला पाहिजे, लेक्चर करणे आणि जो काही अभ्यासक्रम किंवा होमवर्क जो शिक्षकांनी दिलेला आहे तर तो होमवर्क व्यवस्थित सोडवणं. तुम्हाला जर त्याच्यामध्ये काही अडचणी आल्या तर व्हॉट्सअपचे नंबर आमचे तुमच्याकडे आहे, तुम्ही त्याला क्वेश्चन टाकू शकता की हा क्वेश्चन कसा सोडवायचा आहे किंवा याच्यामध्ये काय स्टेप करायची.